नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे राहुल गांधी यांच्या वक्तव्याची. भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं राहुल गांधी यांनी अमेरिकेत वक्तव्य केलेलं आहे. भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं मोठं विधान राहुल गांधी यांनी केलेलं आहे. मात्र या विधानावरून आता वाद होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत त्यांनी हे वक्तव्य केलंय. काँग्रेस भारतातील आरक्षण संपवणार असं सुद्धा त्यामुळे समोर आले. आरक्षण संपवण्याच्या राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर वाद उफाळलाय. We will think of scrapping reservations when India is a fair place. We will think of scrapping reservations when India is a fair place. We will think of scrapping reservations when India is a fair place. We will think of scrapping reservations when India is a fair place. तर राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं राहुल गांधी यांनी अमेरिकेत वक्तव्य केलंय. अमेरिकेत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. आधीच देशामध्ये खास करून महाराष्ट्रात आरक्षणावरून मोठा वाद निर्माण झालाय आणि त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे अमेरिकेत वक्तव्य केले. भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं राहुल गांधींनी म्हटलंय. त्यामुळे काँग्रेस भारतातील आरक्षण संपवणार का असा सवाल त्या निमित्तानं उपस्थित झालाय. तर आरक्षण संपवण्याच्या राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर वाद उफाळलाय. अमेरिकेतील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलंय. राज्यात देशात आरक्षणावरून आधीच मोठं राजकारण सुरू आहे. वाद पेटलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलंय. भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापणार आहे. राहुल गांधी यांच्यावर आता टीका होण्याची शक्यता आहे. तर भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलंय. देशात राज्यात आरक्षणावरून आधीच रणकंदन पेटलेलं आहे. वाद उफाळलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलंय. अमेरिकेतील एका कार्यक्रमात राहुल गांधींनी वक्तव्य केलंय. भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं हे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलंय. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर आता वाद उफाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस भारतातील आरक्षण संपवणार का असा सवाल त्या निमित्तानं उपस्थित झालाय. भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. आधीच देशात राज्यात आरक्षणावरून अनेक नेते विरोधक आक्रमक आहेत. राज्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणावरून जरांगे आक्रमक असताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलंय. काँग्रेस हा मवियाचा घटक पक्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचे वक्तव्य समोर आले. राज्यामध्ये मनोज जरांगे हे आरक्षणावरती उपोषण करतायत, आक्रमक झालेत. त्या पार्श्वभूमीवर सुद्धा वाद उफाळण्याची शक्यता आहे. भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं राहुल गांधी यांनी अमेरिकेत हे वक्तव्य केलंय. त्यामुळे काँग्रेसला भारतातील आरक्षण संपवायचं आहे का असा सवाल त्या निमित्तानं उपस्थित झालाय. आरक्षण संपवण्याच्या राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर वाद उफाळलाय. अमेरिकेतील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलंय. मात्र याआधी राज्यात देशात आरक्षण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तर तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा बनतो. जरांगे गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणावरती ठाण मांडून बसलेत. उपोषण सुरू आहे, आक्रमक आहेत. त्या पार्श्वभूमीवर मवियाचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलंय. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलंय. भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं वक्तव्य केलंय. त्यामुळे आता यावर वाद उफाळलेला आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद हा उफाळलेला आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलंय. तर नरेंद्र कोटेकर सर आपल्यासोबत जोडलेले आहेत. नरेंद्र सर, अमेरिकेमध्ये राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. कसं बघता येईल याकडे? याकडे बघता येईल म्हणजे मुळातच काँग्रेसने आतापर्यंत प्रत्येक मुद्द्यावरती धरसोड वृत्ती केलेली आहे आणि स्वतः राहुल गांधींनी आता कबूल केलेलं आहे. राहुल गांधी स्वतः म्हणतात भारतात जर काँग्रेस आलं किंवा भारतात जर आमची सत्ता आली तर आरक्षण पुढात करणार, म्हणजे आरक्षण संपवणार. याआधीही जेव्हा 70 वर्ष काँग्रेस तेव्हाही काँग्रेसने या मुद्द्यावरती कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. आरक्षणाचा मुद्दा काय आत्ताच चव्हाट्यावर आलेला नाहीये किंवा मुद्दा ऐरणीवर आला नाहीये. हा मुद्दा जेव्हा जेव्हा ऐरणीवर आला तेव्हा तेव्हा काँग्रेसनी सत्ता असताना
त्या मुद्द्याला बगल केलेली आहे, विरोधी पक्षात बसलेले आहेत, तेव्हा ते असं सांगतात की नाही आरक्षणाचा मुद्दा लावून धरला पाहिजे असं त्यांची नेते मंडळी म्हणतात. पण खुद्द राहुल गांधी मात्र परदेशात जाऊन एका कार्यक्रमात सांगतात की आरक्षणाचा मुद्दा म्हणजे काँग्रेस ओठात एक आणि पोटात एक अशी जी बुद्धी आहे काँग्रेसची ती राहुल गांधींच्या या वक्तव्याच्या निमित्ताने समोर आली. जी मात्र सर, आरक्षण हा मुद्दा कायमच आपल्या देशामध्ये अत्यंत संवेदनशील असतो, त्यातच राज्यामध्ये निवडणुका सुद्धा तोंडावरती आहेत. याचा परिणाम काय होणार आहे? राहुल गांधी यांच्या परिणामाचा जर आपण विचार केला तर आता त्यांनी जे वक्तव्य केलंय त्यांनी त्या वक्तव्यापासून कदाचित आता लगेचच फारकत घेतील की माझ्या मुद्द्याचा किंवा माझ्या बोलण्याचा हे विपर्यास केलाय म्हणून. पण ज्या पद्धतीने त्यांनी जो मुद्दा त्यांनी ऐरणीवर आता आणलाय की आरक्षण संपुष्टात आणणार म्हणजे काँग्रेसची एकूण जर भूमिका आपण जरी बघितली तर ती आरक्षणाला धरून नाहीये, ती सुद्धा आरक्षणाच्या विरोधात आहे. एरवी मात्र काँग्रेस त्यांच्या व्यासपीठावरून त्यांच्या मंचावरून हेच सांगत असतं की आरक्षण दिलं गेलं पाहिजे, प्रत्येकाला आरक्षण मिळायला पाहिजे, त्या मुद्द्यावरती ते राहतात. नेहमी संविधान बचाव अशा मुद्द्यांना ते मोठं करतात. देशभरात त्याच्यावरून आंदोलन केलं, देशभरात पातळीवरती त्यांचं आंदोलन झालं होतं. आणि या सगळ्या जर आपण गोष्टी विचारात घेतल्या तर कुठे ना कुठे काँग्रेस जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी करतं की काय, आणि काँग्रेसला मूळ त्यांची भूमिका मात्र आरक्षण विरोधी आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. जी मात्र सर, महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत. काँग्रेस हा मवियाचा एक घटक पक्ष आहे. यावरून मवियाची आता गोची होणार आहे राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे? हा, मवियातले घटक पक्ष आणि स्वतः काँग्रेस यांची नक्कीच याच्यामुळे अडचण निर्माण होणार आहे. कारण की जर काँग्रेसचे सर्वोच्च नेतेपदी असलेले राहुल गांधी स्वतः म्हणतात की आम्ही आरक्षण मुद्दा संपवून टाकू, म्हणजे आरक्षण देणारच नाही, या अशा पद्धतीचं जेव्हा विधान येतं तेव्हा तो येणाऱ्या निवडणुकीत आणि जेव्हा जेव्हा आता त्यांचे नेते आरक्षणाच्या बाजूने बोलतील किंवा आरक्षणासाठी आंदोलन करतील तेव्हा ती त्यांच्याकडे काय उत्तर असतील हा एक मुद्दा पुन्हा उपस्थित झालेला आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या देशभरातील सगळ्याच नेत्यांमध्ये, फक्त महाराष्ट्रात नाही तर राज्यातही जिथे जिथे आरक्षणाचा मुद्दा आहे, जसं महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आहे तसं विविध राज्यांमध्ये विविध आरक्षणाचे मुद्दे हे प्रलंबित आहेत. आणि या मुद्द्यांना धरून जर आरक्षण संपुष्टात काँग्रेस आणणार असेल तर काँग्रेसला फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरातील सगळ्याच राज्यांमध्ये याचा धोका होऊ शकतो. जी कोटेकर सर, तुम्ही असेच जोडले गेले रहा. राहुल गांधी यांचं हे वक्तव्य समोर आलेलं आहे. भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता या त्यांच्या वक्तव्यावरून वाद उफाळलेला आहे. एकीकडे मविया आरक्षण मिळावं यासाठी आग्रही भूमिका घेतेय, काँग्रेस सुद्धा या भूमिकेमध्ये आहे. मात्र त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलंय. आपल्यासोबत भाजपाचे आमदार राम कदमजी जोडलेले. राम कदमजी, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. अमेरिकेतील एका कार्यक्रमामध्ये राहुल गांधी यांनी भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं वक्तव्य केलेलं आहे. मात्र एकीकडे काँग्रेसचे स्थानिक नेते किंवा देशातील नेते आरक्षणाच्या बाजूने असताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलंय. नाही तर काँग्रेसचे इतर नेते काय वक्तव्य करतात जी त्याला याच्यासाठी महत्व नाही आहे. कारण काँग्रेसचे सर्व राहुल गांधी आहेत. त्यामुळे राहुल गांधीचं म्हणणं असेल आरक्षण रद्द करू, तर याचा अर्थ देशभरातल्या समस्त समाजाने याचा विचार करावा लागेल. ते मराठा असेल, ओबीसी असतील, आपले दलित बांधव असतील, या सगळ्या लोकांनी राहुल गांधींना आता धडा शिकवण्याची वेळ आहे. कारण जे पोटात आहे ते होटात आहे. त्याच्यामुळे खरे काँग्रेसचे मनामध्ये कशा पद्धतीने या आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांचा विरोध आहे तो समोर येतो. आणि हा विरोध आत्ताचा नाहीये. जी आदरणीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याच काँग्रेस पक्षानं 2दा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हरवलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खरं तर पात्रता, त्यांची विद्वत्ता देशाचे पंतप्रधान व्हावेत एवढी असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वेळोवेळी डावललं गेलं. आणि डावलण्याच्या पाठीमागे कारण काय होतं? हा काँग्रेस पक्ष. आणि याच काँग्रेस पक्षाचे आज नेते आरक्षणाच्या विरोधात बोलतात, आरक्षण संपवणार असं म्हणतात. तर या देशातले सर्व समाज राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाला माफ करणार नाहीत. या बाबतीमध्ये तीव्र आंदोलन आम्ही छेडू. जी मात्र एकीकडे राम कदमजी, काँग्रेस किंवा मविया इंडिया आघाडी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये संविधान बचाव मोहीम त्यांनी उघडली होती आणि आता राहुल गांधी यांची ही भूमिका समोर येते. भूमिका दुटप्पी वाटत नाहीये? पूर्णपणे भूमिका दुटप्पी आहे. म्हणजे लोकांमध्ये गैरसमज पसरवून नंतर काही जागा मिळवायच्या आणि पुन्हा आता निवडणुका संपल्यात
तर आता जे खरं मनामध्ये आहे की कशा पद्धतीने बाबासाहेबांचं संविधान हे बदलायचं, तर हेच त्यांच्या तो वागण्यातून बोलण्यातून समोर येत आहे. जी त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. जी मात्र अमेरिकेमध्ये त्यांनी हे विधान केलेलं आहे. तोंडावरती विधानसभा निवडणुका आहेत. महायुती कशा प्रकारे आता राहुल गांधी यांच्या या वक्तव्याविरोधात पुढे येणार आहे? आंदोलन तर असणार आहे, आणखी काही करणार आहात का? नाही, हे केवळ एक वक्तव्य नाहीये. त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये मराठा, ओबीसी, दलित, SC, ST, NT या सर्व समाजाला त्यांनी अंगावर घेतलंय. आता या समाजाच्या लोकांनी ठरवायचं की या काँग्रेसच्या सोबत एवढी वर्ष काही लोकांनी साथ दिली असेल, आता या काँग्रेसला साथ देते, या काँग्रेसला हद्दपार करण्याची वेळ आली. जी राम कदमजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर देशविरोधी बोलणं ही राहुल गांधी यांची सवयच आहे. अमित शहा राहुल गांधींवर संतापलेले आहेत. राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन वक्तव्य केलेलं आहे, आरक्षणासंदर्भात वक्तव्य केलेलं आहे. त्यानंतर अमित शहा राहुल गांधींवर चांगलेच संतापलेत. देशविरोधी बोलणं ही राहुल गांधींची सवयच आहे असं अमित शहा यांनी म्हटलंय. तर अमित शहा यांनी ट्विट करत संताप व्यक्त केलेला आहे, पाहूयात. देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींच्या पाठीशी उभं राहणं राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची सवय आहे असं अमित शहा यांनी म्हटलंय. जम्मू काश्मीरमधील JKNCच्या देशविरोधी आणि आरक्षण विरोधी अजेंड्याला पाठिंबा देणं असो किंवा परदेशी मंचावर भारत विरोधी बोलणं असो, राहुल गांधींनी नेहमीच देशाच्या भावना दुखावल्या आहेत असा सुद्धा हल्लाबोल अमित शहा यांनी केलाय. धर्म ते धर्म असा भेदभाव करणं हे राहुल गांधी यांची फुटीरतावादी विचारसरणी दर्शवते असं अमित शहा यांनी म्हटलंय. तर आपल्यासोबत भाजपाचे आमदार अतुल भातखळकरजी सुद्धा जोडलेले आहेत. अतुल भातखळकरजी, जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. अमेरिकेतील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं वक्तव्य केलंय. राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा या विधानाने उघडा पडलेला आहे. जी देश पुढारलेला आहे, देश समतावादी झाला हे ठरवणारे हे जनुआधारी ब्राह्मण राहुल गांधी कोण? ते कसं ठरवणार? त्यांना कोणी अधिकार दिलाय? या देशामध्ये आरक्षण जे आणलं गेलंय ते घटनेच्या द्वारे आणलं गेलेलं आहे आणि आरक्षणाची आवश्यकता आहे की नाही हे जर का कोणाला सांगायचं असेल तर तो सांगण्याचा अधिकार या देशातल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना आहे. तो जनुआधारी दत्तात्रय गोत्रधारी स्वतःला म्हणवणाऱ्या राहुल गांधी नामक माणसाला नाही. यातून त्यांचा अहंकार आणि आपणच सगळं या देशाचं ठरवतो अशा पद्धतीची त्यांची जी मालकी असल्याची मानसिकता आहे हे सिद्ध करते. या विधानाचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करते. घटनेमध्ये आरक्षण आलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. जी ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं ते भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर, नाहीतर मंडल आयोग नेमला जनता पार्टीच्या काळात आणि त्याची अंमलबजावणी भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याच्या सरकारच्या काळामध्ये झाली. काँग्रेसचा कायमच आरक्षणाला विरोध राहिलेला आहे. हाच भीषण चेहरा राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा या विधानाने पुन्हा एकदा समोर आलेला आहे. राहुल गांधींनी आणि काँग्रेसने या देशातल्या सर्वसामान्य लोकांची माफी मागितली पाहिजे अशी माझी मागणी आहे. जी मात्र अतुलजी, एकीकडे मवियाकडून किंवा काँग्रेसकडून संविधान बचाव मोहीम उघडली जाते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उदो केला जातो. दुसरीकडे राहुल गांधी यांचं आरक्षण विरोधी हे वक्तव्य समोर येते. याकडे कसं पाहताय? संविधान बचाव ही भाषा काँग्रेसने करणं हा $1 मिलियन जोक आहे.
ज्या काँग्रेसने आणीबाणीमध्ये संविधानामध्ये वारेमाप बदल केले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाहीचं संविधान दिलं, त्या संविधानामध्ये हुकुमशाहीचे कायदे आणले, पार्लमेंटची मुदत 5 वर्षाची 6 वर्ष केली, प्रधानमंत्र्यांवर कुठलाही खटला दाखल करता येणार नाही अशा प्रकारची कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट त्यावेळेला काँग्रेस सरकारने आणली जी. अनेक वेळा घटनेची मोडतोड केली. त्या काँग्रेसने संविधान बचावाची भाषा कधी बोलूच नये. मी पुन्हा एकदा सांगतो की राहुल गांधींच्या अमेरिकेतल्या विधानाने पुन्हा एकदा काँग्रेसचा आरक्षण विरोधी, संविधान विरोधी आणि या देशातल्या गोरगरीब, वंचित, शोषित, पीडित जनतेच्या विरोधी जो काँग्रेसचा चेहरा आहे तो या विधानामुळे पुन्हा एकदा उघडा पडलेला आहे. जी. मात्र अतुलजी, आता राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर महायुती आक्रमक होणार, राहुल गांधी यांना उत्तर देणार का? आमचे नेते माननीय अमित भाई शहांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे. हो. या विरोधामध्ये, राहुल गांधींच्या विरोधामध्ये येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी ठिकठिकाणी आंदोलन करेल. जी. अतुलजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर राहुल गांधी यांनी हे विधान केलेलं आहे. अमेरिकेतील एका कार्यक्रमात भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं विधान केलंय. मात्र यावरून आता प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या आहेत. राहुल गांधी यांच्यावर टीका होऊ लागली आहे, वाद उफाळलाय. अमेरिकेतील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं. आधीच देशात, राज्यात आरक्षण हा मुद्दा पेटलेला आहे. आरक्षणावरून मोठा वाद उफाळलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं. मात्र राज्यामध्ये मविया इंडिया आघाडी आरक्षणाची बाजू घेऊन बोलतात. मात्र दुसरीकडे राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं. तर यावर भाजपा प्रवक्ता राम कुलकर्णी यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे, पाहूयात. भारतीय जनता पार्टीचे लोक संविधान संपविणार, संविधान संपून टाकणार अशा प्रकारचा नरेटिव्ह आमच्या विरोधामध्ये प्रस्थापित केला आणि लोकांची दिशाभूल केली. काल राहुल गांधी अमेरिकेत गेले. एका विद्यापीठामध्ये जाहीरपणे बोलताना सांगितलं की भारतामध्ये आरक्षणच आम्ही रद्द करून टाकू. वास्तविक पाहता सरळ सरळ हा सामाजिक दृष्ट्या त्यांचा मूर्खपणाच आहे. पण या निमित्ताने काँग्रेसचा चेहरा समोर आलाय की काँग्रेसच्या मनामध्ये वंचित, उपेक्षित, दलित यांच्याविषयी कशा प्रकारचा भाव आहे. बाहेरच्या देशात गेल्याच्या नंतर भारताविरोधात भूमिका घ्यायची, भारताच्या व्यवस्थेविरोधात बोलायचं, हा तर राहुल गांधीचा छंदच आहे, हा त्यांचा मूळ अजेंडाच आहे. पण मला या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांना सवाल करायचा आहे की राहुल गांधींना आरक्षण संपवण्याची भाषा केली, याच्याशी तुम्ही सहमत आहेत का? आता तुम्हाला गरिबाच्या कळवळाविषयी बोलायचा मुळच नैतिक अधिकार नाही, हे लक्षात घ्या. कसं आहे, तर राहुल गांधी यांनी अमेरिकेतील कार्यक्रमात हे विधान केलंय. भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं राहुल गांधींनी म्हटलंय. त्यावरून आता वाद चांगलाच उफाळलाय. राहुल गांधी यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे. एकीकडे राज्यात, देशात इंडिया आघाडी असेल किंवा मविया आरक्षणाची बाजू घेऊन बोलतात. मात्र दुसरीकडे राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं. तर अमेरिकेतील कार्यक्रमामध्ये राहुल गांधी यांनी काय विधान केलं होतं, आरक्षणासंदर्भात त्यांनी काय म्हटलेलं आहे, पाहूयात. We will think of scrapping reservations when India is a fair place. We will think of scrapping reservations when India is a fair place. We will think of scrapping reservations when India is a fair place. We will think of scrapping reservations when India is a fair place. पुढील बातमीकडे. काँग्रेस ऐतिहासिकदृष्ट्या आरक्षण विरोधी आहे. मायावतींनी राहुल गांधी यांच्यावर ताशेरे ओढलेत. राहुल गांधी नाटकीय आहेत, सावध रहा असं सुद्धा म्हटलंय. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर मायावतीनं जनतेला आवाहन सुद्धा केलंय. तर मायावती यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.
मायावती काय म्हणतात पाहूयात. काँग्रेस भारतातील आरक्षण संपवण्याचा कट रचत आहे असं बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी म्हटलंय. राहुल गांधी यांच्या या नाटकापासून सावध रहा असं सुद्धा मायावतीने म्हटलंय. राहुल गांधी यांच्यावर टीका केली. यापूर्वीची काँग्रेस सरकारनं केंद्रात दीर्घकाळ सत्तेत असताना ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही असा हल्लाबोल सुद्धा मायावती यांनी केला. तिने निदर्शनास आणून दिलं की काँग्रेस देशात जातीय जनगणना करण्यात अपयशी ठरलेली आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि आता याचा मुद्दा म्हणून वापर करून सत्तेत येण्याचं स्वप्न पाहत आहे असं सुद्धा मायावतीने म्हटलं. तर अमेरिकेतील कार्यक्रमात राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात काय वक्तव्य केलेलं आहे पाहूयात. We will think of scrapping reservations when India is a fair place. We will think of scrapping reservations when India is a fair place. We will think of scrapping reservations when India is a fair place. We will think of scrapping reservations when India is a fair place. तर भाजपा आमदार प्रवीण दरेकर जे आपल्यासोबत जोडलेले आहेत. प्रवीण दरेकरजी, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं राहुल गांधी यांनी अमेरिकेतील कार्यक्रमात म्हटलेलं आहे. यावर अमित शहा यांनी सुद्धा हल्लाबोल केला राहुल गांधी यांच्यावरती. आपली यावर प्रतिक्रिया? खरं म्हणजे राहुल गांधीच्या माध्यमातून काँग्रेसचं बदललेलं वैचारिक स्वरूप भूमिका दिसून येते आणि उपेक्षित वंचित समाजासाठी कधी काळी काँग्रेस काम करत होतं त्यांना आता आरक्षणच स्क्रॅप करण्याची भूमिका घेत आहेत. मला वाटतं करावा तितका निषेध या ठिकाणी राहुल गांधींचा थोडा आहे. आणि तसं पाहिलं तर सुधारण्याचं काम मोदी साहेब देशाला करतायत. आपण चिंता करू नका. आपण सरकार असताना ना ओबीसी आरक्षण लागू करू शकलात ना त्या ठिकाणी आपण कुठलीही वंचितांसाठी भूमिका घेऊ शकलात. आणि एक कॉर्पोरेट टाईप राहुल गांधीचं त्या ठिकाणी काम सुरू आहे. मला वाटतं आता काँग्रेसलाच देशातनं स्क्रॅप केलेलं आहे जनतेनं त्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे आता त्यांना अशा प्रकारे आपण नामशेष होतोय तर त्या ठिकाणी आरक्षण पण आपण नामशेष करूया अशा प्रकारची भूमिका, एक विकृत भूमिका राहुल गांधींची या ठिकाणी दिसते. मी म्हणतो संपूर्ण देशातल्या आरक्षणाचा लाभ मिळणाऱ्या समाजाने राहुल गांधीला त्या ठिकाणी धडा शिकवण्याची किंवा ठोस अशा प्रकारची उत्तर देण्याची आवश्यकता आहे. कारण हे आपल्या देशाच्या लोकशाहीला मारक अशा प्रकारचं वक्तव्य, लोकशाहीचा गळा नेहमी काढणारे राहुल गांधी आणि काँग्रेसने करणं म्हणजे दुर्दैवी त्या ठिकाणी आहे. आणि जातीय जनगणना करायची तुमचं सरकार होतं तेव्हा कोणी अडवलं होतं तुम्हाला? म्हणजे आपलं असताना करायचं नाही. आणि अशा प्रकारचं एक संभ्रमित झालेली गोंधळलेल्या मानसिकतेत राहुल गांधी आलेले आहेत. आणि त्यातनं आरक्षण स्क्रॅप या ठिकाणी करण्याची भूमिका आहे. आरक्षण स्क्रॅप होणार नाही. मोदी साहेब असेल, आमच्या पक्षानं अनेकदा या ओबीसी समाज आणि उपेक्षित वंचित समाज असेल किंवा आरक्षित समाज असेल त्यांच्या पाठीशीच उभं राहण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि सुधारणा करायच्या आहेत तर 10 वर्ष मोदी साहेबांनी देश प्रगतीकडे नेत आहेत. अर्थव्यवस्था मजबूत होते. आणि त्याच्यामुळे आपण चिंता करू नका. आपण या वंचित समाजाला पॉवर्टी लाईनच्या वर काढण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारले. जनतेने आम्हाला मॅन्डेट दिलाय. आपण त्या ठिकाणी टीकाच करत राहा आणि अशा प्रकारची निराधार किंवा विकृत वक्तव्य त्या ठिकाणी करत राहा. लोक निश्चितच तुम्हाला याचा धडा शिकवतील, किंमत मोजावी लागेल. जी मात्र प्रवीणजी, एकीकडे संविधान बचाव मोहीम आखली जाते आणि दुसरीकडे त्याच पक्षाकडून त्याच पक्षाचे नेते संविधानानं दिलेलं आरक्षण नको, रद्द करा असं म्हणतायत. संविधान बचाव मोहीम हे नाटक होतं, भंपकपणा होता. हे पुन्हा एकदा राहुल गांधींच्या वक्तव्यातनं त्या ठिकाणी बाहेर आलंय. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब संविधानाचा आदर
करणारा नेता पंतप्रधान आणि दुसऱ्या बाजूला संविधान हातात घेऊन नौटंकी करणारे राहुल गांधी त्या ठिकाणी दिसतायत. आणि जर खऱ्या अर्थानं संविधानाचा सन्मान आहे तर आरक्षण संविधानाने दिलंय, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय आणि त्या मूळ ढाच्यालाच हात घालण्याचं काम राहुल गांधी आपण करताय. त्याच्यामुळे संविधानावर तर शब्द काढण्याची त्या ठिकाणी तुम्हाला मुभा नाही किंवा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. त्याच्यामुळे संविधान प्रेम हे तुमचं नाटक होतं. हे या आरक्षणाच्या बाबतीत आरक्षण संपून टाकायच्या भूमिकेवरनं या ठिकाणी स्पष्ट झालेला आहे. जी प्रवीणजी, शेवटचा प्रश्न. लोकसभा निवडणुकीमध्ये मवियानं किंवा काँग्रेस यानं इंडिया आघाडी या सर्वांनीच संविधान बचाव मोहीम आखली होती. त्यावेळेस भाजपावर टीका केली होती. राज्यातील संविधान भाजप संपवेल असं म्हटलं होतं आणि आता राहुल गांधी यांचं संविधान विरोधी हे वक्तव्य आलेलं आहे. यावर आता भाजप महायुती आक्रमक होणार का? 100% आक्रमक होणार. केवळ भाजप नाही तर या देशातली आरक्षणाचा लाभ घेणारी जनता, जो पीडित, वंचित, उपेक्षित समाज आहे तोही रस्त्यावर उतरेल. राजीव गांधीला सळो की पळो करून त्या ठिकाणी सोडेल. आणि जी लोकसभेला खोटं नॅरेटिव्ह, संविधानाप्रती जे खोटं प्रेम दाखवलं ते जनतेला आता वारंवार कळून येत आहे. त्यामुळे जनता तुम्हाला महाराष्ट्रात किंवा विधानसभेच्या जिथे निवडणुका सुरू आहेत तिथे पुरतं उठ्ठं काढल्याशिवाय राहणार नाही. आणि आपलं संविधान प्रेम हे नाटक होतं हे सिद्ध करून जनता दाखवेल. जी प्रवीणजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये वक्तव्य केलेलं आहे. भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं विधान राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधी यांच्यावर त्यानंतर जोरदार टीका व्हायला सुरुवात झाली आहे. तर पुन्हा एकदा बघूया अमेरिकेतील कार्यक्रमात राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी नेमकं काय वक्तव्य केलं होतं ते पुन्हा एकदा पाहूयात. We will think of scrapping reservations when India is a fair place. We will think of scrapping reservations when India is a fair place. We will think of scrapping reservations when India is a fair place. We will think of scrapping reservations when India is a fair place. तर राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर अमित शहा यांनी राहुल गांधी यांना सुनावलेलं आहे. ट्विट करत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केलेली आहे. काय म्हटलंय पाहूयात. देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींच्या पाठीशी उभं राहणं ही राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची सवय आहे असं अमित शहा यांनी म्हटलं. राहुल गांधींवर ते संतापले. जम्मू काश्मीरमधील देशविरोधी आणि आरक्षण विरोधी अजेंड्याला पाठिंबा देणं हे असो किंवा परदेशी मंचावर भारतविरोधी बोलणं असो, राहुल गांधी यांनी नेहमीच देशाच्या भावना दुखावल्या आहेत असं सुद्धा अमित शहा यांनी म्हटलं. धर्म ते धर्म असा भेदभाव करणं हे राहुल यांची फुटीरतावादी विचारसरणी दर्शवते. राहुल गांधी यांचा काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आलाय असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय. मनातील विचार कल्पना नेहमी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर पडतात. राहुल गांधी यांना सांगायचं आहे की जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही असं अमित शहा यांनी म्हटलं. तर यावर मायावती यांनी सुद्धा टीका केलेली आहे. काय म्हटले मायावती यांनी पाहूयात. काँग्रेस भारतातील आरक्षण संपवण्याचा कट रचत आहे असं बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी म्हटलं. राहुल गांधी यांच्या या नाटकापासून सावध रहा असं सुद्धा त्यांनी म्हटलं. काँग्रेस सरकारनं केंद्रात दीर्घकाळ सत्तेत असताना ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही. सत्तेत असताना काँग्रेस देशात जातीय जनगणना करण्यात अपयशी ठरली आणि याचा वापर करून सत्तेत येण्याचं काँग्रेस स्वप्न पाहत आहे असं सुद्धा मायावती यांनी म्हटलंय. राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. वास्तविक काँग्रेस नेहमीच आरक्षण विरोधी राहिली आहे असं सुद्धा म्हटलंय.